नमस्कार मित्रांनो आणि जय महाराष्ट्र. आपण बँगलोरमध्ये आलतो आणि गाडी काय भरली नाही, त्यामुळं बँगलोरमध्ये आज होल्डिंग झालं होतं. आणि आज काय उपास असल्यामुळं गोकुळाष्टमीचा उपास आहे, त्यामुळं सकाळी आम्ही खिचडी मागवली होती बँगलोरमध्ये. तर आम्हाला खिचडी आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने भेटली. आणि त्याच्यानंतर आज संध्याकाळी पण आता उपास सोडत नाहीत म्हटल्यानंतर म्हटलं आता डायरेक्ट हॉटेलला जाऊन आपण खाऊया. ज्या हॉटेलवरनं मागवलं होतं त्याचं नाव पण होतं मस्त मराठी. म्हणून आपण म्हटलं त्या हॉटेलला जाऊन एकदा टेस्ट करूया, कसं आहे हॉटेल वगैरे बघूया. तर आता आपण त्या हॉटेलला आलेलो आहे. हे बघा ते हॉटेल आहे मोठं, आपण तिथे जाणार आहोत. आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथले दाखवत होता. बघा आपण आता तिथे चाललो आहे. तर जाऊन मग आपण त्यांचा रिव्ह्यू वगैरे घेऊ, म्हणजे विचारू आपण काय कसं काय कुठून आहे ते वगैरे. त्यानंतर मग आपण त्याचं आपण हे करू. हा बघा हॉटेल आणि हे बघा. आता आपण वरती इथून चाललेलो आहे हॉटेलमध्ये. ही त्यांची एंट्री आहे लॉबी. आता हे बघा मित्र, हा कोल्हापूरवाला. आपण चाललेलो आहे आता हॉटेलमध्ये एंट्री करून. आपण ते गेलो ना आईला जेवायला, म्हणजे फराळ करायसाठी खूप पडतो. मित्रांनो आलो मस्त मराठी, आपलं महाराष्ट्रीयन हॉटेल बँगलोरमध्ये. महाराष्ट्र हॉटेल आहे शिवाजी महाराजांचा बँगलोरमध्ये. मित्रांनो आपला आहे आता फराळ. बघा आपण थाळी मागवली फराळाची बँगलोरमध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीने फराळ. बघा त्यांचं किचन आहे मस्तपणे आणि मस्त त्यांनी असं फराळाचं दिलेलं आहे. क्वालिटी खूप चांगली आहे, जेवण खूप छान आहे. तुम्ही नक्की एकदा येऊन ते ट्राय करा. हे बघा आपले महाराष्ट्रीयनच आहेत, खूप छान असे मराठी बोलतात ते पण बँगलोरमध्ये. आपण आता जेवण टेस्ट करणार आहोत, तर टेस्ट सांगू आपण. हॉट टेस्ट कशी आहे त्याची? एक नंबर. आता टेस्ट कशी आहे त्याची? एक नंबर. मस्त आहे ना? बघा एक नंबर टेस्ट आहे, त्यामुळं खाण्यात मजा येणारच आहे. आता आम्ही फराळाला सुरुवात करतो. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, फॉलो करा.